Please, please mute all. Good evening, good evening. Sushant sir, good evening. Monica ma'am, thank you very much. Good evening. बॅकग्राऊंडचा आवाज येतोय, प्लीज म्यूट ऑल. फाईन. सो मी असं कन्सिडर करतो की माझा आवाज सगळ्यांना येतोय. जर येत असेल तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये येस, व्हॉइस क्लिअर, VC असं मेसेज करा. आजचा जो सेशन आहे, येस, थँक्यू व्हेरी मच मोनिका मॅम. या राहुल सर, थँक्यू व्हेरी मच. बंडोपत सर, थँक्यू व्हेरी मच. वी विल गो हेड. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. विल गो हेड. या फाईन. येस, माझा आवाज क्लिअर आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आपण पुढे जाऊया. आजच्या सेशनचं नाव आहे, टुडे सेशन्स नेम इज 21 days हॅबिट. मी तुम्हाला सांगितलं होतं की नोटबुक जवळ ठेवायचे आहे. आजचं सेशन कम्प्लिटली प्रॅक्टिकल आहे. टुडे सेशन इज कम्प्लिटली प्रॅक्टिकल. ओके, सो प्लीज टेक युअर नोटबुक विथ यू. आणि मी हेही सांगितलं होतं की सोबत 3 पेन्स पाहिजे. वी हॅव 3 पेन्स. ओके, पहिला पेन आपल्याला लागणार आहे, दॅट इज ब्ल्यू पेन. ब्ल्यू पेन कॅप काढून ठेवा. रिमूव्ह द कॅप. त्यानंतर लागणार आहे आपल्याला रेड पेन. रिमूव्ह द कॅप. कीप इट असाइड. अँड देन वी नीड अ ब्लॅक पेन. तिन्ही पेन आपल्याकडे पाहिजे. ज्यांना ज्यांना कॅमेरा चालू ठेवणं शक्य आहे, दोज कॅन कीप द कॅमेरा ऑन सो दॅट इट विल बी व्हेरी इझी टू इंटरॅक्ट विथ यू. या फाईन. सो नोटबुक आणि 3 पेन्स आपल्याला लागतील. सगळ्यांकडे आहे? कमेंट सेक्शन मध्ये येस मेसेज करा. या, थँक्यू सुशांत. थँक्यू दीपक. थँक्यू मोनिका मॅम. ओके फाईन. येस, वी नीड अ नोटबुक अँड 3 पेन्स. ओके, आता त्यातला ब्ल्यू पेन घ्यायचा आहे. टेक अ ब्ल्यू पेन. टेक अ ब्ल्यू पेन. एकदम प्रॅक्टिकल सेशन आहे. टेक अ ब्ल्यू पेन. फाईन. इथं लिहायचं आहे 21 days हॅबिट चेंजिंग फॉर्म्युला. फास्ट. 21 days हॅबिट चेंजिंग फॉर्म्युला. मेक इट फास्ट. प्लीज म्यूट ऑल. मोनिका मॅम. फाईन. या, खाली लिहायचं आहे. आता त्यातलं आपल्याला ब्ल्यू पेन पाहिजे. वी नीड अ ब्ल्यू पेन. ब्ल्यू पेनने मोठ्या अक्षरात लिहा 9. 9. ब्ल्यू पेन. ओके, त्यानंतर आपल्याला रेड पेन लागणार आहे. वी नीड अ रेड पेन. रेड पेनने लिहायचं आहे 3. 3. अँड वी नीड अ ब्लॅक पेन. ब्लॅक पेनने लिहायचं आहे अगेन 9. आय एम रिपीटिंग, मी रिपीट करतोय. ब्ल्यू पेनने 9 लिहायचं आहे. अगेन यू आर रायटिंग द 3 विथ द रेड पेन. आणि पुन्हा ब्लॅक पेनने लिहायचं आहे 9. आणि त्याच्या समोर इज इक्वल टू, ब्ल्यू पेनने इज इक्वल टू 939 इज इक्वल टू किती होतात? कमेंट सेक्शन मध्ये मला मेसेज करा. इज इक्वल टू 939. प्लीज इन द कमेंट सेक्शन टाइप अ मेसेज. 21. ओके, बंडोबत सर, थँक्यू. 21. ओके. या फाईन फाईन. अभिजित सर, थँक्यू. दीपा मॅम, थँक्यू. दीप्तेश सर, थँक्यू. ओके, थँक्यू व्हेरी मच. दीपेश सर, या थँक्यू. 939. Again, I am repeating, the first 9 is with the blue pen. दुसरा जे 3 आहे विथ द रेड पेन. आणि तिसरं जे 9 आहे विथ द ब्लॅक पेन. ओके, आता पुन्हा आपल्याला ब्ल्यू पेन घ्यायचा. टेक अ ब्ल्यू पेन. टेक अ ब्ल्यू पेन. आणि एक्झॅक्ट 9च्या खाली लिहायचं आहे. ओके, आता समजून घ्या, आपल्यापैकी जे राईट हँडेड आहेत, राईट हँडेड, ओके, राईट हँडेड जे आहेत त्यांनीच हे ऐकायचं. लेफ्ट हँड साठी मी नंतर सांगेल. जे राईट हँडेड आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे. राईट हँडचं झाल्यानंतर मी लेफ्ट हँडेड वाल्यांना सांगेल. राईट हँड वाल्यांनी 9च्या खाली लिहायचं आहे एल. एल विथ द ब्ल्यू पेन. परत 3 जे आहे 3च्या खाली लिहायचं आहे आर. आर विथ द रेड पेन. मी फक्त राईट हँड वाल्यांसाठी सांगतो आहे. व्हेरी नाईस. त्यानंतर आहे पुन्हा ब्लॅक पेनने लिहा एल. एल.
मी रिपीट करतोय. 9च्या खाली आपण ब्ल्यू पेनने लिहिलेलं आहे एल. रेड आपण रेडने 3 लिहिलेलं आहे, त्याच्या खाली एक्झॅक्ट आर आहे. दिपेश सर छान दिसताय तुम्ही. ओके. व्हेरी नाईस. गुड. अँड अगेन ब्लॅक पेन 9 आणि एल ब्लॅक पेन. ओके. पुन्हा चला रेड पेन घ्या. रेड रेड पेन. रेड पेनला आरच्या इथे पुन्हा आर लिहायचा आहे. आरच्या खाली पुन्हा आर लिहा. ओके. आणि एलच्या खाली बी लिहा. बी ब्लॅक पेनने बी. आणि पुन्हा फर्स्ट एल जे आहे एलच्या खाली पुन्हा येणार आहे बी ब्ल्यू पेनने. पुन्हा मी रिपीट करतो. यू कॅन चेक. थोडंसं तुम्हाला उलट दिसेल. मी इथे लिहिलेलं आहे 939. परत खाली आहे एल आर एल. पुन्हा लिहिलेलं आहे बी आर बी. आता आपण हे जे आहे त्याचे फुल फॉर्म्स लिहून घेऊया. एल स्टँड्स फॉर लेफ्ट हँड. साईडला कुठेतरी लिहून घ्या. एल म्हणजे लेफ्ट हँड, आर म्हणजे राईट हँड. हेमंत सर छान दिसताय तुम्ही. ओके. मिरर टेक्निक इथे नाही बरं का. गुड. आणि एक्झॅक्टली पुन्हा इथे जे बी लिहिलेलं आहे फर्स्ट बी जे आहे फर्स्ट बी आहे त्या मोठ्या बीच्या खाली लिहा. मोठ्या बीच्या खाली लिहा ब्ल्यू पेन. आरच्या खाली लिहा रेड पेन. आणि दुसऱ्या बीच्या खाली म्हणजे एकदम शेवटचा जो बी आहे तिथे लिहायचा आहे ब्लॅक पेन. हा, ज्यांना प्रश्न आहे त्यांनी अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. अगोदर आपण समजून घेऊया, देन विल हॅव अ क्वेश्चन आन्सर सेशन. आणि नाही समजलं तर आपण प्रॅक्टिकली सेशन मध्ये पुन्हा घेणार आहोत. डोंट वरी. सर फर्स्ट बी म्हणजे ब्ल्यू पेन, आर म्हणजे बरोबर. रेड पेन आणि लास्ट बी राईट. म्हणजे ब्लॅक पेन. ओके ठीक आहे. या फाईन. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर? शोध थांब. क्लिअर? या फाईन. डन. आता किट नंबर 1. किट नंबर 1. टेक अ किट नंबर 1. थँक्यू अंगद सर. किट नंबर 1 मध्ये तिथे जवळपास 63 पेज नंबर 6 वरती या. कम ऑन द पेज नंबर 6. 63 सजेशन्स आहेत. पेज नंबर 4, 5 आणि 6. आणि पेज नंबर 3 वरती 3 सजेशन्स आहेत. म्हणजे 63 प्लस 3 टोटल 66 सजेशन्स आहेत. पेज नंबर 3 वरती 3 आहेत. आणि पेज नंबर 4, 5 आणि 6 या 3 पेजवरती 3 सजेशन्स आहेत. यापैकी तुम्हाला ज्या सजेशन्स आहेत त्यापैकी फक्त एक सिलेक्ट करायचे. यू हॅव टू सिलेक्ट 1 अमॉंग 66. ओके. त्यापैकी एक सिलेक्ट करा. एकच वाक्य आपण पुढच्या 21 दिवसासाठी आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्रामिंग करणार आहोत. सो आपल्यापैकी काही जण एक 5 ते 10 जणांना मी प्रश्न विचारतो. या 66 पैकी एक कोणताही सजेशन मला सांगा. अनम्यूट करून तुम्ही सांगू शकता. नंबर सांगायचा आहे, सजेशन नंबर, आणि वाचून दाखवायचं. एक 4 ते 5 घेऊयात आपण. या दीपेश सर. एनीबडी का? सर संदीप बोलतोय. हा या. सजेशन नंबर 7. माझी जस्ट चिडचिड सेकंड. व राग संताप कोण बोलताय? मी कोण संदीप बोलताय? कोण बोलताय? संदीप ओके, वानखेडे. संदीप जी बोलो. संदीप सर सजेशन वेलकम नंबर वेलकम 7. वेलकम. थँक्यू सर. माझी चिडचिड व राग संताप करण्याची सवय दररोज
कमी कमी होत ओके आहे. ओके फाईन. नंबर 7. अजून 2-4 घेऊयात. 43 नंबर आवाज येतोय 15 सर? कोणी हा येस प्लीज नाव सांगा. राहुल. राहुल सर बोला. माझा रक्तदाब नेहमी नॉर्मल राहत आहे. नंबर सांगा. सजेशन नंबर 43. 43. I think it comes on the page number 12 5. 43. Okay. 43 नाहीये. माझा रक्तदाब 43 नेहमी ओके. नॉर्मल येस 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 फाईन फाईन 43. अजून 2 घेऊयात. दीपा मॅम. 12 येस दीपा मॅम. नंबर 15. माझी नंबर झोपेत 15. बडबडण्याची, दचकून उठण्याची, चालण्याची सवय ओके. दररोज कमी कमी होत आहे. तुम्हाला तिन्ही प्रॉब्लेम्स आहेत. दचकून उठण्याची, ओरडण्याची, रडण्याची. त्यापैकी एक कुठली असेल का तिन्ही आहेत? माझी झोपेत बडबडण्याची, दचकून उठण्याची दररोज सवय दररोज कमी कमी होत आहे. जे नको आहे ते कट करा. ओके 3 ऑप्शन्स आहेत त्यापैकी एक कट करा. या लास्ट अजून एक 12 आपल्यापैकी 12 कोणी 12 नाव हॅलो सर. सांगा. 12 नंबर दत्ता शिंदे. हा दत्ताजी बोला. नंबर 12. 12 हा माझ्या बोला. वागण्यात प्रत्येक बाबतीत दररोज सुधारणा होत आहे. गुड. नंबर 12. ठीक आहे. ज्यांनी ज्यांनी मला नंबर सांगितलेले आहेत त्यांनी इथे सूचना लिहून घ्या आणि सूचना ही लिहायची आहे ब्ल्यू पेन. चला अजून पुढे बघूयात. अजून 2-3 घेऊयात. दीपक. हॅलो सर. हा नाव सांगा प्लीज. विनायक गट्टेवार सर. हा विनायकजी गुड इव्हनिंग बोला. गुड इव्हनिंग सर. सर मला बिमारीची भीती कमी कमी होत आहे वाटण्याची. ओके. नाही सूचना अंदाजे नको. यातल्या सूचना सांगा आपल्या किट पैकी. 23 नंबर सर. नंबर 23. संदीप इथे नालेगाव. चक्करचे आहे. मला चक्कर संदीपजी बोला. मला हा चक्कर येणे दररोज कमी कमी होत आहे. व्हेरी नाईस. ओके नंबर 23. अजून 2. हॅलो सर. हा प्लीज नाव सांगा. सोनाली भागवत. हा सोनाली मॅडम बोला. हा 2 नंबर सर. मी दररोज अधिकाधिक सकारात्मक होत चालली आहे. ओके गुड छान. अजून लास्ट एक घेऊयात प्लीज. 6 नंबर सर बंडोपंत. मोनिका मॅडम बोला. मोनिका मॅम. नंबर माझा थायरॉइडचा आजार दररोज कमी कमी होत आहे. नंबर सांगा. नंबर 39 39. ओके ओके फाईन येस ठीक आहे. नेक्स्ट लास्ट बंडोपंत कंग सर. 6 नंबर 6 नंबर. हा वाचा. माझा नोकरीतला जास्त आनंद दररोज वाढत आहे. ओके फाईन ठीक आहे. अजून एक घेऊयात. सर लास्ट. आणि लास्ट माझी चिडचिड, राग, संताप करण्याची सवय दररोज कमी कमी होत आहे. 7. नाव सांगा. नाव क्षितिजा नाव. क्षितिजा मोरे. क्षितिजा. ओके क्षितिजा. नंबर सांग बाळा. 7. 7 नंबर. ओके फाईन ठीक आहे. आता इथे एक समजून घ्या. आपल्या सजेशन मध्ये जर निगेटिव्ह शब्द असतील म्हणजे थोडक्यात नंबर 7 मध्ये बघा. सगळ्यांनी नंबर 7 बघा. 7 मध्ये काय आहे. माझी चिडचिड, राग, संताप करण्याची सवय दररोज कमी कमी होत आहे. अंतर्मन काय करतं. निगेटिव्ह शब्दांवरती लवकर प्रोग्रॅमिंग करतं. तर यातले निगेटिव्ह शब्द घ्यायचे नाही. याला आपण ऑपोजिट वर्ड्स घ्यायचे. विरुद्धार्थी शब्द घ्यायचे. तर चिडचिड, राग, संताप करण्यासाठी या शब्दांना ऑपोजिट काय असेल. विरुद्धार्थी शब्द काय असेल. आनंद. अजून वाक्य शांत. तयार करून सांगा मला. वाक्य तयार करून सांगा. येस मी दररोज प्रसन्न होत आहे. व्हेरी नाईस. मी अधिकाधिक दिवसेंदिवस प्रत्येक दिवस मी अधिकाधिक आनंदी आणि प्रसन्न होत आहे. माझं हा शांत चित्त बरोबर. आहे. मी प्रत्येक गोष्ट माझे मन चित्त- शांत ठेवून करत आहे. मी प्रत्येक गोष्ट मन शांत ठेवून करत आहे. जर तुमच्या सजेशन्स मध्ये निगेटिव्ह वर्डिंग असतील तर ते कट करून ते ऑपोजिट करा. विरुद्धार्थी शब्द त्याच्यामध्ये वापरा. हा आता इथे काहींना आता जस्ट बोलले की दिवसेंदिवस माझा 39 बघा. मोनिका मॅडम 39. माझा थायरॉइडचा आजार दररोज कमी कमी होत आहे. बरोबर. इथे आजाराला कुठले ऑपोजिट घेता येणार नाही. तोच वर्ड तिथे घ्यावा लागेल.
कारण आजार एकच आहे. राईट, वी हॅव टू टेक द स्पेसिफिक वर्ड फॉर दॅट. थायरॉइडचाच आजार आहे तर आपण थायरॉइडच लिहिणार आहे, IBS लिहिणार नाही. चल, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? बघा, मी परत सांगतोय की तुमचे जे सेंटेन्सेस आहेत, अफर्मेशन्स आहेत, त्यात जर निगेटिव्ह शब्द असतील त्याच्या ऑपोजिट कन्वर्ट करा, ऑपोजिट शब्द त्याच्यामध्ये ऍड करा आणि एक लिहून काढा. जस्ट राईट इट डाऊन, ब्ल्यू पेनने लिहा. एक्झाम्पल म्हणून मी घेईल नंबर 2, मी दररोज अधिकाधिक सकारात्मक होत आहे. एक्झाम्पल म्हणून मी नंबर 2 घेतो आहे. छोटी सूचना आहे, इट्स अ स्मॉल सजेशन. मी दररोज अधिकाधिक सकारात्मक होत चाललो आहे, ही सूचना आहे. तुम्ही तुमच्या सूचना लिहा, फक्त एकदाच लिहायची आहे. इथपर्यंत क्लिअर? हॅलो सर. ओके, हा बोला. सर, माझी कॅन्सरची भीती जी आजाराची कमी कमी होत आहे, याच्यावर काय करायला पाहिजे आपण? कोणती सूचना आहे सर? मला कॅन्सरच्या आजाराची भीती कमी कमी होत आहे, याच्यावर काय करायला पाहिजे? हो, तुम्ही जर इथे फक्त आजाराची भीती जरी लिहिलं ना, तुमच्या अंतर्मनाला तुम्हाला कुठल्या आजाराची भीती वाटते हे स्पेसिफिकली माहिती असतं. त्यामुळे आजाराचं नाव नाही जरी घेतलं तरी चालतं, मोनिका मॅडम. ओके, थायरॉइड हा शब्द नाही घेतला तरी चालेल. तुम्ही असं जरी म्हटलं तरी चालेल, मला होणारा त्रास दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेला आहे. तुमच्या अंतर्मनाला माहिती आहे की तुम्हाला कोणता आजार आहे, कोणता त्रास आहे, व्हॉट प्रॉब्लेम्स यू आर गोइंग थ्रू, हे तुमच्या अंतर्मनाला माहिती असतं. इथपर्यंत क्लिअर? ओके, चल आपण पुढे जाऊयात. कॅन वी गो हेड? येस सर. या, चल, या. इफ यू आर ओके, इफ यू आर कम्प्लिटेड, यू कॅन शो द थंब. तुम्ही इथे वाक्य लिहिलेलं आहे, तुमचं स्पेसिफिक पर्टिक्युलर पर्सनल वाक्य असेल. मी इथे एक वाक्य घेतो फॉर एक्झाम्पल साठी, मी दररोज अधिकाधिक सकारात्मक होत चाललो आहे. एक वाक्य आपण लिहिलं. अगेन विल कम टू हिअर. 939, आता व्यवस्थित आहे का? 9 जे राईट हँडेड आहेत त्यांच्यासाठी सूचना. ओके, थँक्यू विराज. जे राईट हँड आहेत, राईट हँड आपल्यापैकी जे राईट हँडेड आहेत, ओके, त्यांच्यासाठी ही सूचना. जे राईट हँडेड आहे ते पहिले 9 वाक्य, फर्स्ट 9 सेंटेन्सेस हे ब्ल्यू पेनने लेफ्ट हँडने लिहिणार आहेत. पहिले 9 वाक्य ब्ल्यू पेनने लेफ्ट हँडने लिहायचं आहे. क्लिअर? ओके. ओके, अगेन नेक्स्ट 3 जे आहेत, पेन कोणता असेल? रेड. रेड. आणि हँड कोणता असेल? हात कोणता असेल? राईट हँड. ओके, राईट हँड असेल. ओके, पुन्हा नंबर 3 ला बघा, शेवटचे 9 वाक्य ब्लॅक पेन. लेफ्ट शेवटचे. ओके, लास्ट 9 जे आहे ब्लॅक पेन आणि हँड कोणता असेल? अगेन लेफ्ट हँड. समजलं? हे लेफ्ट हँडेड साठी आहे. लेफ्ट हँडेड साठी. आपल्यापैकी जे राईट हँडेड आहेत का कोणी? राईट हँड. आय एम सॉरी, मी लेफ्ट बोललो का? ओके, ठीक आहे. आत्ताची जी सूचना आहे ती सगळी सूचना राईट हँडेड साठी आहे. आता मी जे बोललो, राईट लेफ्ट राईट, राईट लेफ्ट राईट. ओके, राईट लेफ्ट राईट. जे राईट हँडेड आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे थोडक्यात जे राईट हँडेड आहेत त्यांनी लेफ्टने पहिले 9 सूचना लिहायच्या आहेत. जे राईट हँडेड आहेत त्यांनी पहिले 9 सेंटेन्सेस लेफ्ट हँडनी. जे लेफ्ट हँडेड आहेत त्यांनी ऑपोजिट हँड. ऑपोजिट हँड कोणता आहे? राईट. ऍब्सोल्युटली, इट्स अ सिम्पल लॉजिक. समजलं? आपल्यापैकी जवळपास 90 ते 95% सगळे राईट हँडेड आहेत. ते पहिले 9 वाक्य हे लेफ्ट हँड येणार आहे. राईट हँडेड साठी मी बोलतोय, पहिले 9 वाक्य हे लेफ्ट हँडने असतील. नंतरचे 3 वाक्य परत रेड पेनने राईट हँडने असतील. परत लेफ्ट पेनने ब्लॅक पेनने 9 सेंटेन्सेस असतील. इथपर्यंत क्लिअर? ओके, आता लेफ्ट हँडेड कोणी आहे का? इज देअर एनी लेफ्टी हँडेड? ओके, हेमंत सर. बाकीचे कोणी असतील तर तुमच्यासाठी हे ऑपोजिट असेल. ज्यांनी एल लिहिले तिथे तुमचं आर येईल, जिथे आर आहे तिथे एल येईल. सिंपल फंडा. येस सर. म्हणजे पहिले 9 वाक्य तुम्ही राईट हँडने लिहिणार आहात, मधले 3 वाक्य लेफ्ट हँडने लिहिणार आहात, शेवटचे 9 वाक्य पुन्हा येस डन राईट हँडने लिहिणार आहात. इथपर्यंत क्लिअर? वाक्य कुठलं लिहायचं? ओके, वाक्य जे आता तुम्ही ते खाली लिहिलं ना, 21 दिवसासाठीचे प्रोग्रामिंग करणार आहात ते वाक्य.
व्यवस्थित आहे का? पूर्ण झालेलं नाही आपलं. मी पुन्हा एक्सप्लेन करतो. काहींना अजून पण डाऊट आहे. आय विल एक्सप्लेन. टेक्निकचं नाव आहे 21 डेज हॅबिट चेंजिंग फॉर्म्युला. आपण हे रायटिंग किती दिवस करणार आहोत? 21 डेज. ओके, 21 डेज. आणि एकच वाक्य 21 टाइम्स आपण लिहिणार आहोत. किती वेळा? 21 टाइम्स. ओके, फक्त काय आहे, राईट हँडेड जे आहे पहिली 9 वाक्य लेफ्ट हँडने लिहितील आणि जे लेफ्ट हँडेड आहेत ते राईटने लिहितील. नंतरचे जे वाक्य आहेत असे चेंज करत जायचं. क्लिअर? ओके. हे का असं करत असेल? व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड इट? व्हॉट कॅन बी द लॉजिक बिहाइंड इट? लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेनला सूचना जायला पाहिजे. Perfect. फोकस. It is to what? It is to activate our both hemisphere of the brain. ओके, अजून काय? फोकस. ओके, चला आपण एक थोडं एक्झाम प्रॅक्टिकली बघूया. प्रॅक्टिकली. ओके, Awareness. कम टू द लास्ट पेज. लास्ट पेज वरती या. लास्ट पेज वरती या. लास्ट पेज. प्रोग्रामिंग उलटी होण्यासाठी सर. ओके ओके, फाईन फाईन फाईन. तुमच्या नोटबुकच्या लास्ट पेज वरती. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. राईट. ओके, कम टू द लास्ट पेज ऑफ युअर नोटबुक. प्लीज म्यूट करा दीपा मॅम, मोनिका मॅम. ओके, तुमची साईन करा. यू मेक अ साईन हिअर. राईट हँडने साईन करा. आणि जे लेफ्ट हँडेड आहे त्यांनी लेफ्ट हँडनेच करा. जे राईट हँडेड आहे त्यांनी राईट हँडनेच करा. डन? ओके, मेकिंग साईन इज अ हॅबिट फॉर यू विथ द राईट हँड. जे राईट हँडेड आहे त्यांच्यासाठी इझी आहे. आता तुम्ही लुक ॲट द स्लॅब अँड मेक अ साईन. लुक ॲट द स्लॅब. लुक ॲट द स्लॅब अँड मेक अ साईन. नोटबुक मध्ये साईन करा. डन? बऱ्यापैकी सेम आहे दीपा मॅम, दीपेश सर. बऱ्यापैकी सेम आहे. म्हणजे तुम्ही राईट हँडने बघून आणि न बघता सुद्धा सेम साईन करू शकता. जवळपास 90% सेम आहे. ओके, आता तुम्ही लेफ्ट हँड घ्या. टेक अ लेफ्ट हँड. आता तुमची ओरिजिनल साईन तुम्ही बघून करा. टेक अ टाइम. आय एम नॉट सेइंग की स्लॅबकडे बघा, बघून करा. टेक अ टाइम, नो प्रॉब्लेम एट ऑल. किती मॅच होते दीपेश सर? दीपा मॅम, संगीता मॅम, अभिजित सर बोला. थोडस जड जात आहे सर साईन करताना. 7%. मॅच किती होतं? मॅच मॅच 20 ते 30% येते. Hardly ओके. 7%. एकच प्रश्न विचार, चेक क्लिअर होईल का? नाही होणार. नाही, चेक क्लिअर होईल का? नाही होणार. ओके, राईट. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, जर तुम्हाला नाही होणार. एखादं सजेशन मी सांगितलं ना, जस्ट लिसन. ओके, एखादं जर सजेशन आपल्याला लिहायचं असेल ना, आपल्याला ते इझी आहे. वी आर युज टू ऑफ दॅट. डेली बेसिसवरती आपण राईट हँडने लिहितो. आणि राईट हँडने लिहिताना एफर्ट्स घेण्याची गरज नाही. यू कॅन सिम्पली राईट इट डाऊन. यू कॅन सिम्पली राईट इट डाऊन. पण आपल्याला आपले जे सजेशन्स आहेत ते आपल्या ब्रेनमध्ये प्रोग्रॅमिंग जर करायचं असेल तर आपला फोकस कम्प्लिटली त्या सेंटेन्सकडे पाहिजे, त्या अफर्मेशनकडे पाहिजे. देअरफॉर वी आर प्लॅनिंग टू राईट डाऊन विथ द लेफ्ट हँड. जे राईट हँडेड आहेत त्यांनी लेफ्टने, जे लेफ्ट हँडेड त्यांनी राईटने. चलो अगेन मेक युअर साईन विथ द राईट हँड. सर इथं मला इकडे एक तिकडे क्वेश्चन बघा. आहे. हॅलो एक सेकंड. हा, येस, प्लीज प्लीज बोला. सर मला इथे एक क्वेश्चन आहे की लेफ्ट राईटचं लॉजिक समजलं, बट व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड ब्लू, रेड अँड ब्लॅक? आय टेल यू. येस येस सर, आय टेल यू. आपण पुढे घेणार आहोत. गुड क्वेश्चन. या, विल टेक इट. ओके सर. काय करायची? आता तुम्ही वाक्य लिहिणार आहात. हा, यू आर रायटिंग द सेंटेन्स. पहिलं वाक्य, नंबर टाका, नंबर 1. हँड कोणता आहे? लेफ्ट हँड आहे. पेन कोणता आहे? ब्ल्यू आहे. आणि कम्प्लिटली फोकस तिथे करा आणि लेफ्ट हँडने लिहायला सुरुवात करा. तुमची जी सूचना आहे ती पहिली सूचना लेफ्ट हँडने, जे लेफ्ट हँडेड आहे त्यांनी राईट हँडने विथ द ब्ल्यू पेन. आणि लिहून झाल्यानंतर थंब दाखवा. शो युअर थंब आफ्टर रायटिंग. Please write it with seriousness.
Your subconscious mind is completely active. Whenever you write with the left hand, your right brain is activated. And if you are using the left hand, right brain is activated. If you're using your right hand, left brain is activated. After writing, show your thumb. Done. Okay. हॅलो सर. Yes, Rahul sir done. हॅलो प्रियंका सर, मॅम दत्त done. शिंदे बोलते. दत्ताजी बोला. सर ते तुम्ही सांगितलं पण ते वाक्य कुठले लिहायचे, कोणते लिहायचे म्हणले, कोणते, मी ते कन्फ्युजन झालो. ओके. तुम्हाला आता सध्याला वर्तमान काळात कशाचा त्रास होतोय? ओके. हा सर. वर्तमान काळामध्ये तुम्हाला त्रास जास्त कोणत्या गोष्टीचा होतोय? सपोज तुम्हाला झोप लागत नाही, तर सूचना कोणती हा. असेल? दिवसेंदिवस प्रत्येक दिवस मला दररोज रात्री खूप शांत, खोल आणि गाढ झोप लागत आहे. ही सूचना असेल. जो त्रास आहे त्याच्या रिलेटेड सूचना. चालतंय. ओके, ठीक आहे. ठीक आहे सर. या सर थँक्यू. 9दा लिहू का? नाही नाही नाही. कंट्रोल कंट्रोल उदय कंट्रोल. एक ही बार एक ही बार लिखना है दीपक. दीपा मैम एक ही बार लिखना है. दीपेश सर एक ही बार लिखना है. ओके. तो मेरा तुम्ही इथे पण सेंटेन्स शेजारी, लंबा है. नाही नाही, तुम्ही दोघं इथेही शेजारी बसलात. गुड. छान. रबणे म्हणाली जोडी. व्हेरी नाईस. एकच वाक्य लिहा. ओके डन. आनंद सर डन. ओके. आता खरी मजा इथून पुढे आहे. लिहिणं इज व्हॉट? रायटिंग इज अ मसल्स मेमरी. रायटिंग इज अ मसल्स मेमरी. आपण एखाद्याला पैसे दिले ना, आपण असं नाही म्हणत ठीक आहे जा माझ्या लक्षात आहे. आपण ते लिहून ठेवतो. रायटिंग इज अ मसल्स मेमरी. सो हिअर वी आर ऍक्टिव्हेटिंग अवर मसल्स मेमरी. राईट? येस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. लिहून झाल्यानंतर काय करायचं? प्रत्येक वाक्य लिहून झाल्यानंतर कॅप युअर पेन. कॅप युअर पेन. ब्ल्यू पेन आहे आपल्या हातात. कॅप करा. साईडला ठेवून द्या. ओके. एकदम स्ट्रेट बसा. युअर स्पाइन इज कम्प्लिटली इरेक्टेड. युअर स्पाइन इज कम्प्लिटली इरेक्टेड. एकदम स्ट्रेट बसा. दोन्ही हात असे फिंगर्स मिक्स करा आणि दोन्ही हात खाली. कीप ऑन युअर थाईज. हा, डोळे बंद करा. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. फील द रिलॅक्सेशन. फील द रिलॅक्सेशन. चला आता दीर्घ श्वास घ्या. टेक अ लॉंग ब्रिदिंग. छोटा श्वास घ्यायचा आहे. आपण 3 श्वास घेणार आहोत. छोटा श्वास घ्या. श्वास रोखून ठेवा. हळुवारपणे सोडून द्या. जस्ट रिलॅक्स. डोळे बंदच ठेवा. आणि ज्या ज्या वेळेस आपण श्वास घेतो त्या वेळेस सूचना घ्यायची आहे की मी ह्या ब्रह्मांडातली सगळी सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये घेत आहे. मी या ब्रह्मांडातली सगळी सकारात्मक ऊर्जा माझ्याकडे अट्रॅक्ट करत आहे. आणि ज्यावेळेस आपण श्वास सोडतो त्यावेळेस असं म्हणायचं, आता माझ्यामध्ये नको असलेल्या सगळ्या गोष्टी, चुकीच्या सवयी, व्याधी, अनवॉन्टेड थिंग्स, निगेटिव्ह थिंग्स मी रिलीज करत आहे, सोडत आहे. बघा, पॉझिटिव्ह गोष्टी आपण आपल्या आतमध्ये घेतो आहोत आणि निगेटिव्ह गोष्टी आपण आपल्या आतून शरीराच्या बाहेर आपण फेकून टाकत आहोत. ही सूचना रिपीट करा. चला आता दुसऱ्यांदा श्वास घ्यायची. डोळे बंदच ठेवा. पहिल्यापेक्षा दुसरा श्वास मोठा असेल, दुसरा राऊंड मोठा असेल. श्वास घ्या. श्वास रोखून ठेवा. पहिल्या राऊंड पेक्षा जास्त होल्ड करायचा आहे. आणि पहिल्या राऊंड पेक्षा रिलीज करताना सुद्धा जास्त वेळ घ्यायचा आहे. चलो रिलीज करा. डोळे बंदच असतील. व्हेरी नाईस. रिलीज. डोळे बंदच ठेवा. ग्रेट. डोळे बंदच असतील. आता तिसरा राऊंड, श्वासाचा तिसरा राऊंड असेल. तिसरा राऊंड हा दुसऱ्यापेक्षा मोठा असेल. स्टार्ट. टेक अ लॉंग ब्रिदिंग. दीर्घ श्वास घ्या. पाठ स्ट्रेट ठेवा. श्वास रोखून ठेवा.
कम्पॅरेटिव्हली सेकंड राऊंड पेक्षा जास्त होल्ड करायचा आहे. आणि रिलीज करताना सुद्धा जास्त वेळ घ्यायचा आहे. डोळे बंदच ठेवा. काही जण मला बघतायत. ओके. रिलॅक्स. आता आपण जी सूचना लिहिलेली आहे, फॉर एक्झाम्पल सूचना अशी आहे, मी दररोज अधिकाधिक सकारात्मक होत आहे. तर इथे तुम्ही व्हिज्युअलाइज करा की तुम्ही सकारात्मक होत आहात. दीपक डोळे बंदच ठेवा. डोळे बंद अवस्थेमध्ये तुम्ही सूचना घेत आहात आणि ही सूचना तुम्ही स्वतःहून स्वतःला सूचना देत आहात. इट इज अ सेल्फ हिप्नोसिस. स्वतःहून स्वतःला सूचना द्या आणि जी सूचना तुम्ही लिहिलेली आहे, नंबर 1 साठीची लिहिलेली आहे, तीच सूचना घ्या. थायरॉइडचा असेल, थायरॉइड रिलेटेड सूचना घ्या. झोपेचा प्रॉब्लेम असेल, झोपेच्या रिलेटेड सूचना घ्या. आत्मविश्वासाचा इश्यू असेल तर आत्मविश्वासाच्या रिलेटेड सूचना घ्या. आणि फक्त सूचना घेऊ नका, त्याच्यामध्ये तुमचे 5 सेन्सेस यूज करा. म्हणजे ही जी गोष्ट आहे ती तुमच्यासोबत भविष्य काळात घडणार आहे अशी सूचना घेऊ नका. इट इज हॅपनिंग विथ मी राईट नाव इन द प्रेझेंट. आता या क्षणी ती गोष्ट माझ्यासोबत घडत आहे. म्हणजे झोपेच्या समस्या असतील तर सूचना घ्या की मी आता या क्षणी खूप शांत, खोल आणि गाढ झोपलेलो आहे. प्रश्न विचारू नका, सगळे ट्रान्समध्ये आहेत. प्रश्न नंतर प्लीज. संदीप सर म्यूट करा प्लीज. व्हिज्युअलाइज करा. यूज युअर 5 सेन्सेस. 5 सेन्सेस म्हणजे तुम्ही टच करा, फील करा, पहा. यूज युअर स्किन, यूज युअर टंग, यूज युअर आईज, यूज युअर स्मेल सेन्स. झोपेच्या समस्या असतील तर आता या क्षणी रात्री आता तुम्हाला खूप शांत, खोल आणि गाढ झोपलेली आहे, झोप लागलेली आहे अशी सूचना घ्या आणि फील करा. प्रत्यक्षात आता या क्षणी तुम्ही झोपलेला आहात, गाढ झोप लागलेली आहे अशी सूचना. तुम्हाला झोपेच्या रिलेटेड सूचना आपापल्या सूचना घ्या. सगळ्यांच्या सूचना, सजेशन, स्वयंसूचना वेगवेगळ्या आहेत. स्वयंसूचना म्हणजे स्वतःहून स्वतःला दिलेल्या सूचना. स्वयंसूचना इतरांनी दिलेल्या सूचनांपेक्षा स्वयंसूचना जास्त फायदेशीर असतात. स्वतःहून स्वतः सूचना आपण घेत आहोत, व्हिज्युअलाइज करत आहोत. आता मी 3, 2, 1 संख्या उच्चारेल. हळूहळू या अवस्थेतून तुम्ही बाहेर येणार आहात. हळूहळू बाहेर या. 3, 2, 1. कोणीही हात रब करणार नाही. डोळे उघडा. कोणीही हात रब करणार नाही. ओके. आता ही जी मी प्रोसेस घेतली ती 2 ते 1.5 ते 2 मिनिटाची होती. परंतु आपल्याला ही प्रोसेस प्रत्येक 1 वाक्यानंतर 1 मिनिट करायची आहे. आफ्टर एव्हरी 1 सेंटेन्स फॉर 1 मिनिट यू आर गोइंग टू व्हिज्युअलाइज. साईडला लिहून घ्या. प्रत्येक वाक्यानंतर 1 मिनिटासाठी व्हिज्युअलाइज करणे. चैतन्य, थँक्यू. प्रत्येक 1 वाक्यानंतर 1 मिनिट व्हिज्युअलाइज करणे. व्हिज्युअलाइज करत असताना आपल्या 5 इंद्रिये वापरणे. म्हणजे तुम्ही झोपलेला आहात, झोपत आहात, तर अगदी लिटरली तुम्ही घोरत आहात, मस्त गाढ झोप लागलेली आहे अशी सूचना. सपोज तुम्हाला बोलण्याचा आत्मविश्वास नाहीये, तुम्ही स्टेजवरती बोलत आहात, तुम्ही ऑडिटोरियम मध्ये आहात, पब्लिक टाळ्या वाजवत आहे, तुम्ही खूप छान शेरो शायरी करत आहात, मोटिवेशनल टॉक देत आहात, असं व्हिज्युअलाइज करायचं. यूज युअर 5 सेन्सेस. क्लिअर? ओके. आता पुन्हा नेक्स्ट सेंटेन्स लिहा. सेकंड सेंटेन्स. प्रश्न उत्तर आपण नंतर घेणार आहोत. सेकंड सेंटेन्स अगेन विथ द लेफ्ट हँड.
जे राईट आहे त्यांनी लेफ्टने लिहा आणि जे लेफ्ट आहे त्यांनी राईटने लिहा. नो स्माइल, बी सिरियस. युअर सजेशन सबकॉन्शियस माइंड इज ऍक्टिव्ह नाउ. आणि लिहून झाल्यानंतर पुन्हा स्माइल, आपली जी स्पाईन आहे ती स्पाईन इरेक्टेड असेल, एकदम ताठ बसायचं, 3 वेळा दीर्घ श्वासाची प्रोसेस करायची आणि पुन्हा व्हिज्युअलाइज करायचं फॉर द 1 मिनिट. लिहून झाल्यानंतर जस्ट स्टार्ट. इफ युअर रायटिंग इज डन, एकदम स्ट्रेट बसा, डोळे बंद करा. टेक टाइम, याला वेळ लागणार आहे, घाई करू नका. आणि लिहिताना वाक्य मनातल्या मनात रिपीट करा. जस्ट कीप रिपीटिंग द सेंटेन्स. अगेन कॅप युअर पेन, बाजूला ठेवा. हँड्स लाईक दिस. ओके, हात खाली, डोळे बंद. 3 वेळा श्वासाची प्रोसेस करा. पहिला राऊंड छोटा असेल, दुसरा त्यापेक्षा मोठा आणि तिसरा पहिल्या आणि दुसऱ्यापेक्षा मोठा. And just start doing. नियम लक्षात ठेवा. यूज युअर 5 सेन्सेस. आणि ती गोष्ट तुमच्या सोबत आता वर्तमान काळात या क्षणी प्रेझेंटमध्ये राईट नाऊ घडत आहे आणि त्याचा तुम्हाला प्रचंड आनंद होत आहे. तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसू द्या. ऍक्सेप्ट इट. ही गोष्ट तुमच्या बाबतीत आता घडत आहे. जस्ट ऍक्सेप्ट इट विदाउट एनी डाऊट. युअर फेथ शुड बी स्ट्रॉंगर दॅन युअर डाऊट. तुमच्या डाऊटपेक्षा तुमचा फेथ म्हणजे विश्वास जास्त मोठा पाहिजे. पुढचा 1 मिनिट मी काहीच बोलणार नाहीये. कीप टेकिंग सजेशन्स. व्हिज्युअलाइज करा. 5 सेन्सेस वापरा. जस्ट नेक्स्ट 1 मिनिट करत राहा. तीन वेळा श्वासाची प्रोसेस झाल्यानंतर व्हिज्युअलाइज करा. चव्हाण मॅडम, हातांची हालचाल नको. अपर्णा चव्हाण मॅडम. सर्वांनी कॅमेरा चालू ठेवा शक्य असेल तर, सो दॅट आय कॅन सी यू. इफ यू आर कमिटिंग मिस्टेक आय कॅन करेक्ट यू. सुजित, परफेक्ट करताय तुम्ही. डोळे बंदच ठेवा. आता व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा. साईनाथ, करत राहा. अभिजित शिंदे, छान. दीपक, व्हेरी नाईस. दीपा मॅम, दीपेश सर, संगीता मॅम, संदीप सर, संदीप वानखेडे सर, छान करताय तुम्ही. प्रियंका मॅडम, नलवडे मॅडम, नलवडे सर, छान करताय. व्हेरी नाईस. ओके, 3, 2, 1. ओपन युअर आईज. ओके, डन. सो अशा प्रकारे आपल्याला आपले सगळ्या सेंटेन्सेस 21 वाक्य लिहायचे आहेत. डन. पहिले 9 वाक्य लेफ्ट हँडने, नंतरचे 3 वाक्य राईट हँडने, परत लेफ्ट हँड 9 वाक्य. पुन्हा पेन पण तशाच प्रकारे चेंज करत राहा. सर सेम सेंटेन्स ना? सेम सेंटेन्स 21 वेळा 21 दिवस. सेम सेंटेन्स 21 वेळा 21 दिवस. कॅन यू इमॅजिन किती प्रोग्रॅमिंग होईल ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. 21 वेळा आपण 21 दिवस लिहिणार आहोत.
विदाउट सिंगल पॉज मसल्स मेमरी यूज करणार आहोत, सबकॉन्शियस माइंड यूज करणार आहोत आणि सिन्सिअरली आपण एका जागी बसून करणार आहोत. आणि आपल्या अंतर्मनाला आपली रायटिंग, हँड रायटिंग हे जास्त लवकर समजते. सो दॅट वी आर रायटिंग विथ अवर हँड रायटिंग, इन अवर हँड रायटिंग. अदरवाईज प्रिंट्स आपल्याकडे आहेतच, पण ज्यावेळेस आपण स्वतः आपल्या हाताने लिहितो आपल्या सबकॉन्शियस माइंडला ते लवकर ऍक्टिव्हेट, लवकर समजतं. डन? ओके. येस, 21 days. दीपा मॅम, 21 days. डेली 21 टाइम्स. एका बैठकीत 21 वाक्य. ओके. 21 तासात 21 नाही, एका बैठकीत 21 इन वन सिटिंग. राईट. नाही तर दर 1 तासानंतर एक लिहिणार असं नाही चालणार. एका बैठकीत इन वन सिटिंग 21 सेंटेन्सेस फॉर द नेक्स्ट 21 days. म्हणजे आजचा दिवस पकडून 21 days. नो हॉलिडे, नो लिव्ह, एव्हरी डे. सपोज तुम्ही 10 दिवस कम्प्लिटली लिहिले, 11व्या दिवशी तुम्ही मिस केलं, तर परत 12व्या दिवशी हा 12वा दिवस नसेल किंवा 11वा नसेल, दॅट विल बी द फर्स्ट डे. सर मला एक शंका होती. परत यस सर आता तुम्ही सांगितलं की डेली 21 टाइम्स इन वन सिटिंग, बरोबर. राईट. आता आपल्याला पहिल्यांदा बरोबर. 9 वेळा लेफ्ट हँडनी, म्हणजे मी आता राईट हँडची आहे, मग पहिले 9 वेळा मी सेम सेंटेन्स लेफ्ट हँडने लिहिणार, हो 3 वेळा रेड पेनने लिहिणार राईट हँडनी, बरोबर. लास्ट 9 वेळा ब्लॅक पेनने लिहिणार लेफ्ट हँडनी. तुम्ही लेफ्ट हँडेड आहात की राईट हँडेड? मी राईट हँडेड आहे, मग लेफ्ट मग राईट लेफ्ट. बरोबर. ओके. मग राईट. आता याच्यामध्ये बरोबर. समजा मी जे सांगितलं की श्वास घेऊन व्हिज्युअलायझेशन करायचंय, त्या 21 वेळा श्वास, लिहायचं. एक मिनिट थोडंसं क्लिअर करतो. श्वास घेऊन, श्वास रोखून ठेवून श्वास सोडायचा आहे, मग व्हिज्युअलायझेशन. करेक्ट हा, करेक्ट. येस येस. फक्त प्रत्येक आफ्टर एव्हरी सेंटेन्स वी हॅव टू व्हिज्युअलाइज, और आफ्टर 9 टाइम्स वी हॅव टू राईट अँड देन व्हिज्युअलाइज? नो 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 नो, आफ्टर ईच सेंटेन्स. प्रत्येक एक वाक्यानंतर. ओके सर. ओके. प्रत्येक एक वाक्य. चला थोडंसं अजून क्लिअर करून सांगतो. 21 वाक्य आहेत, लिहिण्यासाठी 30 सेकंड लागतील. श्वासाची प्रोसेस करायला मी म्हणेल 30 सेकंड किंवा 1 मिनिट, आणि व्हिज्युअलाइज 1 मिनिट. म्हणजे जवळपास एका वाक्याला 2.5 ते 3 मिनिटे लागतात. 3 मिनिटे गुणिले 21 मिनिटे किती झाले? 63. वरचे 3 मिनिटे देवाला, 1 तास आपल्याला, म्हणजे दररोज 1 तास ही प्रोसेस चालेल फॉर 21 days. तुम्हाला बरं होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, बिकॉज ह्या सूचना स्वयं सूचना आहेत. स्वतःहून स्वतःला दिलेल्या सूचना जास्त फायदेशीर असतात, जास्त इफेक्टिव्ह असतात. समजताय? येस. आणि माझं ओपन चॅलेंज आहे, तुम्ही कुठल्याही चॅलेंजने आता सफर करत असाल त्यातून नक्कीच या टेक्निकने बाहेर पडाल. इट इज अ सायकोलॉजिकल टेक्निक, हॅबिट चेंजिंग फॉर्म्युला. चला आता काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. हा, मग असे प्रश्न होता की सर 3 पेन वेगवेगळे कशाला? 3 पेन्स वेगवेगळे कशाला? त्याचं उत्तर मी देतो. ओके. 3 पेन्स वेगळे वेगळे कशाला? कारण पहिले 9 वाक्य, नंतरची 3 वाक्य, परत पुन्हा 9 वाक्य, पहिले 9 नंतर 3 पुन्हा 9 वाक्य, हे दिसताना ऍटलिस्ट वेगवेगळे दिसावेत म्हणून, बाकी काही नाही. असे ते वेगळे दिसणारच आहेत, कारण आपण लेफ्ट हँडने लिहिल्यानंतर हँडरायटिंग खराब येते. तर त्यात अजून कलर चेंजेस केल्यानंतर अजून सबकॉन्शियस माइंडला कलर्स लवकर कळतात. एवढंच लॉजिक आहे, बाकी काही नाही. चला प्रश्न काय असतील तर विचार. तर एकापेक्षा जास्त जर का सूचना असतील, नाव सांगा, कोण बोलताय? विठ्ठल वायकर बोलतोय. हा, विठ्ठलजी बोला. म्हणजे एकापेक्षा जर का जास्त सूचना असतील तर मग त्याला वेळ जास्त लागेल? नाही, एकापेक्षा जास्त सूचना असतील तर आपल्या आयुष्यात आपण अजून 21 दिवसानंतर सुद्धा आपण जगणार आहोत की नाही? येस येस. हा, मग 22व्या दिवशी ती दुसरी सूचना घ्यायची, ही सूचना बंद करायची. मग 22व्या दिवशी त्या सूचनाचा पहिला दिवस असेल, तिथून पुढे 21 दिवस दुसऱ्या सूचनांसाठी. आलं लक्षात. आणि तुम्हाला एक सांगू का, जस्ट अंडरस्टँड, एक सिंपल गोष्ट आहे, आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स नसतात, आपल्याला मेजरली 3 ते 4च प्रॉब्लेम्स असतात. 3 ते 4च प्रॉब्लेम्स. पहिले 3 ते 4 जरी प्रॉब्लेम्स निघून गेले, सगळं सबकॉन्शियस माइंड ते बरोबर क्युअर करून टाकतं. परत 5व्या वेळेस तुम्हाला टेक्निक करायची गरज नाही लागत. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, जी व्हेरी अर्जंट सूचना आहे ती अगोदर घ्या. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 2 सूचना देतोय. पहिली सूचना आहे, माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे, आणि दुसरी सूचना आहे, दररोज रात्री मला खूप शांत खोल आणि गाढ झोप लागत आहे.
या दोन्हीपैकी जास्त महत्वाची कुठली आहे? झोपेची. बरोबर ना? जर त्या व्यक्तीची झोपच डिस्टर्ब असेल आणि झोप डिस्टर्ब आहे आणि तो कितीही कॉन्फिडंट झाला तरी सुद्धा तो आजारी पडणारच आहे सायकोलॉजिकली. राईट? तर तुमच्या 4 ते 5 सूचनांपैकी पहिली कुठली असेल, 21 दिवसानंतरची दुसरी कुठली असेल, त्याच्यानंतरची तिसरी कुठली असेल, चौथी कुठली असेल, 5वी कुठली असेल, हे फक्त 5 सूचना सिलेक्ट करून ठेवा. किटमध्ये लिहून ठेवा, नोटबुकमध्ये लिहून ठेवा. ओके सर. या डन. चला, एनी क्वेश्चन्स प्लीज. हा, संदीपजी बोला. वानकडे सर. सर हे सेशन मी 17/9/23 ला तुम्ही माझ्याकडनं करून घेतलं होतं हे सेशन. त्यावेळेस ओके. 17/9/2023. येस ओके. सर. येस येस. माझ्या बुक मध्ये तशी तारीख आहे. व्हेरी नाईस. एक सेंटेन्स मी लिहिलं होतं, त्याच्यात फक्त पुढे तुम्ही मला एक क्लॅरिफाय केलं होतं, पण ते मला लक्षात नाही आता. आय वॉन्ट टू स्टॉप गेटिंग अँग्री असं मी लेफ्ट आणि राईट हँडने लिहिलेलं होतं, पण याच्यात निगेटिव्ह शब्द काहीतरी आला होता म्हणून तुम्ही मला सजेस्ट केलं होतं, ते आठवत नाहीये सर. अँग्रीच्या ऑपोजिट शब्द काय? गेटिंग अँग्री. सी संदीपजी, अँग्री. I'll tell you. Here we are not interested to stop something. We are interested to start something. What you want to start? Yes sir. What you want to start? I want to be वाक्य चेंज करू सर. Day by day, in every way, I am becoming more and more relaxed. Yes, day by day, in every way, I am becoming more and more relaxed. Yes. Thank you, sir. Relaxed. Yeah. And I know that you are English medium student. त्यामुळे मी इंग्लिश मध्ये सांगितलं. Day by day, in every way, I am becoming more and more relaxed. I'll do that, sir. Yes. Thank you, sir. Thank you very much. हा फायदा होतो लाईफ टाईम मेंबरशिपचा. बघा, सरांनी 2023 मध्ये अटेंड केलं होतं. राईट? आणि नेक्स्ट झूम सेशन मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे दॅट इज ग्रॅटिट्यूड थेरपी. ग्रॅटिट्यूड. त्यामुळे आता जेवढे मंडळी आहेत सगळ्यांनी अटेंड करा आणि तो ग्रुप आपल्याकडे कंटिन्यू असणार आहे. त्या ग्रुपमध्ये लिंक येईल. असंच एखाद्या रविवारी आपण ते कंडक्ट करूया. ठीक आहे. आता 939 बद्दल काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. तर आता हा प्रॉब्लेम आपल्याला मंजिरी बोलतीये सर. हा मॅडम बोला. हा, आता फॉर एक्झाम्पल मला रात्रीची झोपेचं मी आता सेंटेन्स जर का घेत आहे तर मी 21 डेज केलं किंवा माझे जे काय प्रॉब्लेम असतील 2-3 ते मी कंटिन्यू. पण मला एखादी गोष्ट फ्युचर मध्ये हवी आहे. तुम्हाला आता माहिती आहे मला काय हवंय ते. तर त्याच्यासाठी पण ही टेक्निक वापरू शकतो का आपण? म्हणजे तो प्रॉब्लेम नाहीये, ती गोष्ट मला हवी आहे. बाबा ही गोष्ट माझी झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी कशी वापरू शकतो आपण ही टेक्निक? See, if you are going to visualize the thing which you want to attract in your life, right? That you can picturize to your subconscious mind. शब्दांपेक्षा आपल्या अंतर्मनाला शब्दांपेक्षा चित्रांची भाषा जास्त समजते. ओके. परंतु आता झोप ही कॉन्सेप्ट वेगळी आहे आणि तुम्हाला काय हवं आहे दॅट इज डिफरंट कॉन्सेप्ट. 21 दिवसासाठी झोपेची सूचना घ्या. 21 दिवसानंतर द थिंग विच यू वॉन्ट इन युअर लाईफ that you can take after 21 days. ते पण आपण दोन्ही सेम गोष्टी टेक्निक वेगळ्या. लिहायचं वगैरे. ऍब्सोल्युटली. त्याच्यासाठी दुसरी एक टेक्निक आहे. I'll teach you later. ठीक आहे. ओके. Yes. Thank you. हॅलो चला, सर. एनी क्वेश्चन्स? हा बोला. कोण बोलताय? मी कृपाल सिंह चव्हाण बोलतोय. हा बोला. मी लेफ्टी आहे म्हणून 9 वेळा पहिला एक वाक्य लेफ्टीने लिहिणार ना आणि 3 वेळा एक नाही. पहिले नाही. तुम्ही लेफ्ट हँडेड आहात बरोबर? हो. हा, तर पहिले 9 वाक्य हे राईट हँडने असतील. नंतरचे 3 वाक्य हे लेफ्ट हँडने असतील. आणि नंतरचे पुन्हा 9 वाक्य राईट हँडने असतील. ओके. थँक्यू. ओके. आणि पेनच्या बाबतीत लक्षात घ्या, जो 3 मधला जो 3 आहे ना त्याच्यासाठी रेड वापरा. बाकी ब्ल्यू आणि ब्लॅक इकडे शिफ्ट झालं तरी चालेल. नो प्रॉब्लेम. फक्त रेड मध्ये घ्या. ब्लॅक अँड ब्ल्यू जवळपास सेम वाटतं म्हणून रेड मध्ये घ्यायचं. चलो, एनी क्वेश्चन्स? दिनेश बोलतोय. दिनेश चौधरी. हा, प्लीज विचार. हा बोला. श्वासांची प्रोसेस कशी राहिली या दरम्यान लिहिताना?
कधी रोख लिहिताना नॉर्मल, लिहिताना ओके. नॉर्मल, आणि मग सेंटेन्स लिहायच्या आधी एकदा घ्यायचं मग लिहिताना सोडायचं. नॉर्मल, लिहिताना नॉर्मल. मी करतो रे, तुमचा क्वेश्चन माझ्या लक्षात आला. लिहिताना नॉर्मल असेल, ओके. हा. लिहून झाल्यानंतर यू हॅव टू कम्प्लिटली कॅप युअर पेन, कॅप युअर पेन लिहून झाल्यानंतर, आणि साईडला ठेवायचं. हे आपल्याला पर्पजफुली करायचंय. कॅप केल्याचा अर्थ काय? आता रायटिंग टास्क कम्प्लीट आहे. Yes. कीप असाइड, रिलॅक्स बसा. आणि पहिली जी प्रोसेस असेल, पहिला जो राऊंड असेल तो सिंपल असेल. पहिला राऊंड सिंपल असेल, दुसरा त्या पहिल्या राऊंड पेक्षा थोडा मोठा असेल, आणि तिसरा हा दुसऱ्या राऊंड पेक्षा मोठा असेल. श्वास घ्यायचा, रोखून ठेवायचा आणि सोडून द्यायचा. ओके. That's it. येस. हा प्रश्न आहे, दिवसातून कोणत्याही वेळेस केलं तरी चालेल का? राईट. लेट मी टेल यू, सबकॉन्शियस माइंड, आपलं हे सबकॉन्शियस माइंड रात्री जास्त ऍक्टिव्ह असतं झोपेच्या अगोदर. ही प्रोसेस करून माझी ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकून तुम्ही झोपी गेलात तर 1000% रिझल्ट येईल. ही प्रोसेस करायची आणि माझी ऑडिओ ऐकता ऐकता झोपायचं नाही, ऐकून झाल्यानंतर झोपी जा. शक्यतो रात्री करा. आणि जे नाईट ड्युटी करतात त्यांना ऑप्शन नाही, दे कॅन डू इन द मॉर्निंग ऑर आफ्टरनून बिफोर गोइंग टू बेड. सर मनश्री येस, बोलते काही परत. क्वेश्चन्स? हा बोला मॅडम. तुम्ही जसं म्हटलात की आता सेंटेन्स आपल्याकडे किटमध्ये दिलेला आहे की हम्म. फॉर एक्झाम्पल की माझी रात्री झोप लागत आहे मला. ठीक आहे, हे आपण रायटिंग करताना असं लिहिलेलं आहे. पण तुम्ही म्हटलात की जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करता तेव्हा असं व्हिज्युअलाइज करा की तुम्ही ऑलरेडी गाढ झोपलेले आहात. तर मग ह्याच्यात कन्फ्युजन राईट. नाही का होणार माइंडला? कन्फ्युजन. बाकीच्यांनी म्यूट करा प्लीज. मोनिकाकडे म्यूट करा. म्हणजे हा लिहिताना मंजिरी आपण मॅडम. गाढ झोप लागत आहे असं लिहितोय, पण तुम्ही म्हणाल की हो व्हिज्युअलाइज करताना तुम्ही अगदी घोरत आहात किंवा शांत झोपल्यात असं व्हिज्युअलाइज करा. हो मग हो ह्याच्यामध्ये कसं हो आपण हे करायचं? हो बरोबर आहे. त्याच्या बाबतीत मी कालच्या सेशनमध्ये मी बोललोही होतो. एक असं वाक्य आहे, फेक इट टिल यू मेक इट. जोपर्यंत प्रत्यक्षात ती गोष्ट घडत नाही तोपर्यंत नाटक करा. ओके, फेक इट टिल यू मेक इट. 21 दिवस तुम्ही डेली नाटक करत असाल, 22व्या दिवशी नाटकाची गरज नाही लागणार, ऑटोमॅटिकली तुम्ही तसे बनून जा. आणि झोपेच्या बाबतीत थोडेसे वेगळ्या टेक्निक्स पण आहेत, ते मी तुम्हाला शिकवेल. पण झोपेच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला झोप का लागत नाही याचा अगोदर काउन्सिलिंग करून घ्या. काहींना कर्ज असेल, डिप्रेशन असेल, ब्रेकअप झालं असेल, डायव्होर्स झालं असेल, तर त्यांच्यासाठी ही टेक्निक लगेच काम करणार नाहीये, कारण ते एक्स्ट्रीम लेवलला डिप्रेस्ड आहे, स्ट्रेस्ड आहेत. त्यामुळे अगोदर तुम्ही आपल्या सायकोलॉजिस्ट मॅडम संगीता मॅडम यांच्याकडून कन्सल्टिंग करून तुम्ही घेऊ शकता. यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज द बिगेस्ट कॉज ऑफ नॉट गेटिंग अ प्रॉपर स्लीप. मला कोणत्या गोष्टीमुळे झोप लागत नाही ते कारण समजणं गरजेचं आहे. आणि ते कारण फाइंड आउट केलं आणि त्याच्यावरती काउन्सिलिंग करून घेतली, आणि इफ यू डू दिस टेक्निक, सोन्या उपयोग. तर तुमची कोणती ऑडिओ तुम्ही म्हटले ऐकायची आणि झोपण्याच्या आधी? हा, याचं उत्तर मी तुम्हाला आपल्या क्लिनिकमध्ये देईन. कारण माझ्याकडे ती नाही ओके. ऑडिओ. हा, त्याच्यासाठी काही प्रोसेस आहे, ती आमचे टीम मेंबर्स तुम्हाला सांगतील. तुम्ही आता पुण्यावरून बोलताय का तुम्ही? हो सर. हा, तर तुम्ही पुण्याच्या स्टाफशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सांगतील. काही प्रोसेस आहे त्यासाठी, दे विल टेल यू. कारण तुमचे सेशन्स कमी झाले असतील किंवा सिलेबस पूर्ण झाला नसेल तर ऑडिओ दिली जात नाही. कारण आपल्याला ते सिलेबस कंप्लीट होणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला आमच्या स्टाफकडून ती ऑडिओ मिळेल, सगळ्यांना मिळेल, डोंट वरी. तर एक शंका होती. आता हे तुम्ही बोला. म्हटलं सूचना एक आपण ठेवायची आणि ती 21 दिवस, सगळी प्रोसिजर समजली आम्हाला. ही सूचना जी हो. आहे ती फक्त आपण आपल्यासाठी स्वयंसूचना देऊ शकतो का? आपल्या घरामध्ये आपल्याला समजा वातावरणामध्ये मग काही बदल पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा देऊ शकतो? मी तुम्हाला एक सांगू का, एक लक्षात घ्या. ओके, ज्यावेळेस एक्स व्यक्ती स्वतःसाठी सूचना घेतो तेव्हा त्या सूचना, त्यांनी घेतलेल्या सूचनेचा जास्त प्रभाव, परिणाम एक्स वरतीच होतो, वाय व्यक्तीवरती होत नाही. तर वायने वाय साठी सूचना घ्यायच्या, एक्सने एक्स साठी सूचना घ्यायच्या, झेडने झेड साठी सूचना घ्यायच्या. आता मला इथं वाटतं की दीपक सरांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, आणि मी सूचनांमध्ये घेतोय, दिवसेंदिवस दीपक सरांचा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. आणि फॉर एक्झाम्पल दीपक सर काहीच एफर्ट्स घेत नसतील तर वाढेल का? बरोबर. या टेक्निकचं नाव काय आहे? स्वयंसूचना. स्वयं म्हणजे स्वतः एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. या, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की शक्यतो झूम सेशन तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर सोबत अटेंड करा, त्यांना सुद्धा याचा फायदा होईल.
आणि सर एक डाऊट होता. हम्म. हे जे लिहायचंय ते किट मधल्या नोटबुक मध्ये लिहायचं की म्हणजे दुसऱ्या नोटबुक मध्ये लिहायचं? स्पेशल नोटबुक तयार करा, कारण तुमचे एकच प्रॉब्लेम्स नाहीयेत. काही जण माझ्याकडे आहेत त्यांचे 2-2, 3-3 नोटबुक्स संपलेत. हो सर. आणि ह्या नोटबुक कशी पाहिजे? कम्प्लिटली ब्लँक पाहिजे, कम्प्लिटली ब्लँक प्लेन नोटबुक. हो. येस. थँक्यू सर. थँक्यू. अजून काय प्रश्न? एनी क्वेश्चन्स? हॅलो सर. हा बोला. संदीप बोलतोय. जर आपल्याला संध्याकाळचं माहित असेल की जमणार नाहीये काही कामानिमित्त, जर आपण ते सकाळी केलं तर चालेल का? काय वेळेस काय होतं, संध्याकाळचं जावं लागतं कुठेतरी, माहित असतं की आज करता नाही येणार, तर मग सकाळचं केलं तर चालेल का? एखाद दुसरा दिवस ठीक आहे, परंतु परत पुढचा दिवस जो असेल तो तुमच्यासाठी नंबर 1 डे असेल, फर्स्ट डे. ओके सर. आणि सेकंड, या टेक्निकचा जर तुम्हाला जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर झोपेच्या अगोदर करा. कारण तुम्ही 1 तास स्वतःला प्रोग्रामिंग करता आणि त्याच्यानंतर पुढचे 6 तास तुम्ही झोप घेता, म्हणजे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला काहीतरी टास्क देता. लक्षात येत आहे? झोपून उठल्यानंतर केला प्रभाव एवढा राहणार नाही, पण हे करून तुम्ही झोपी गेलात तर त्याचा परिणाम जास्त राहील आणि लवकर होईल. हॅलो तर आपल्या अंतर्मनाला पुढे 6-7 तास सापडतात. हा बोला प्लीज. सर विनायक गठ्ठर बोलतोय सर. विनायक सर बोला. सर मी नेटवर्क इश्यूमुळे 1 घंटा नव्हतो सर, तर मला 1 मिनिट पूर्ण सांगाल का एकदा सर, रिपीट? नक्की 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 सांगेल, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतील सर, डोंट वरी. ओके ओके. डॉक्टर आय होप रेकॉर्डिंग झालेलं आहे. हा, रवी सर देतील तुम्हाला रेकॉर्डिंग, बघूयात आपण. तरी सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी क्लिनिकला आहे, फ्रायडे सॅटर्डे संडे पुण्याला, उद्यापासून इथे बारामतीला आहे. तुम्ही माझ्या स्टाफ सोबत कॉन्टॅक्ट करू शकता. दे आर ऑल्सो मास्टर इन दॅट. ते सुद्धा तुम्हाला ते शिकू शकतात, डोंट वरी. डॉक्टर साहेब. हा बोला. मुलगा बोलतोय. थोडंसं उशीर झाला सेशन अटेंड करायला. तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. सेशन अटेंड करायला उशीर झाला म्हणलं. ओके ओके, हा सर बोला. तर काय करता येईल, सोल्युशन काय आता? तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल सर, रेकॉर्डिंग मिळेल, डोंट वरी. मिळेल ना? का उशीर झाला आणि डोंट वरी, शुक्रवारी मला भेटा, मी तुम्हाला पर्सनली पण गाईड करेल किंवा संगीता मॅडम गाईड करतील तुम्हाला, डोंट वरी. ठीक आहे. रेकॉर्डिंग तर मिळेलच तुम्हाला. मला वाटतं सगळ्यांचे प्रश्न झाले असतील तर आपण थांबूयात. चालेल? ओके. थँक्यू सर. सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच. आपण थांबूयात. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. आपण असंच भेटत राहूयात. आवडेल तुम्हाला सगळ्यांना? जर आपण असं सतत भेटत राहिलो तर आवडेल नक्की. ओके. नेक्स्ट सेशन मध्ये आपण शिकणार आहोत ग्रॅटिट्यूड थेरपी. सो प्लीज अटेंड करा. ओके. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नक्की. येस. मलाही आवडेल. या, थँक्यू व्हेरी मच. आपण भेटूयात लवकरच. थँक्यू व्हेरी मच. बाय. गुड नाईट.